समजा एका व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे एकदम गडगंज संपत्ती आहे, आणि शहराच्या अगदी मध्यभागी 100 चौरस मीटरची स्वतःची हक्काची मोकळी जागा आहे. साहजिकच आपण असा विचार करू की एवढा पैसा आणि मोक्याची जागा असल्यावर तिथे हवी तशी एखादी टोलेजंग इमारत उभी करता येईल, बरोबर ना? अगदी बरोबर. मी तोच विचार करत होतो. पण सत्य हे आहे की जर त्या जागेबाहेरचा रस्ता फक्त 6 मीटर रुंदीचा असेल तर ते सगळे पैसे म्हणजे कुचकामी ठरतात. तिथे उंच इमारत बांधताच येत नाही. असं का? स्वागत आहे आजच्या या सखोल चर्चेत. हो, आणि आज आपण एका अतिशय हंजक आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर एक डीप डाईव्ह करणार आहोत. घराचं स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ते सत्यात उतरवताना अनेक प्रशासकीय आणि कायदेशीर टप्पे पार करावे लागतात. नक्कीच. आजची आपली चर्चा महाराष्ट्र राज्याच्या युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स म्हणजेच UDCPR या अत्यंत महत्त्वाच्या दस्तावेजावर आधारित आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. आजची आपली मिशन अगदी स्पष्ट आहे. आपण एका अत्यंत व्यावहारिक उदाहरणातून हा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. समजा एखाद्या माणसाने किमान 100 चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक प्लॉट घेतलाय. अच्छा. आणि त्या प्लॉटला लागून किमान 6 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर या रिकाम्या जागेवर निवासी प्रकल्प उभा करण्याचा टप्प्याटप्प्यातील प्रवास कसा असतो, प्लॉटचं वर्गीकरण कसं होतं, तिथून ते थेट हातात घराची चावी मिळेपर्यंतचा हा प्रवास आपण पाहणार आहोत. हा प्रवास समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्याची पुंजीपणाला लावून घर बांधते तेव्हा कोणत्याही कायदेशीर त्रुटीमुळे ती गुंतवणूक धोक्यात येऊ नये. बघा. हो ना, घर बांधताना केवळ विटा आणि सिमेंटची जुळवाजुळव पुरेशी नसते, तर या कागदपत्रांच्या जंजाळातूनही सुखरूप पार पडावं लागतं. तर मग या कथानकाची सुरुवात करूया जमिनीच्या ओळखीपासून. अगदी बरोबर. घर बांधण्याची पहिली पायरी म्हणजे ती जमीन नेमक्या कोणत्या झोनमध्ये येते हे पाहणे. आणि मला असं दिसतंय की या UDCPR नियमावलीमध्ये रस्त्याची रुंदी हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. होय, रस्त्याची रुंदी हा कोणत्याही शहर नियोजनाचा म्हणजेच टाउन प्लॅनिंगचा पाया असतो. UDCPR नुसार शहरांचे आणि गावांचे वेगवेगळे झोन पाडले आहेत. निवासी प्रकल्पांसाठी प्रामुख्याने R1 आणि R2 असे 2 झोन असतात. आता आपल्या उदाहरणात प्लॉटला लागून असलेला रस्ता 6 मीटर रुंदीचा आहे. नियमानुसार जेव्हा रस्त्याची रुंदी गर्दीच्या म्हणजेच कंजेस्टेड भागात 9 मीटरपेक्षा कमी असते. अच्छा, 9 मीटरपेक्षा कमी? हो, किंवा गर्दी नसलेल्या म्हणजेच नॉन कंजेस्टेड भागात 12 मीटरपेक्षा कमी असते, तेव्हा तो भाग आपोआप R1 झोनमध्ये मोडतो. म्हणजेच 6 मीटर रस्ता असल्यामुळे हा आपला 100 चौरस मीटरचा प्लॉट R1 झोनमध्ये आला. पण याचा प्रत्यक्ष बांधकामावर काय परिणाम होतो? R1 झोन म्हणजे नेमकं काय? R1 झोनला आपण प्युअरली रेसिडेन्शियल झोन किंवा पूर्णपणे निवासी विभाग म्हणू शकतो. इथे मोठ्या व्यावसायिक इमारती, कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा मोठी दुकाने काढण्यावर निर्बंध असतात. बरं. हा विभाग प्रामुख्याने फक्त राहण्यासाठीच घरे बांधण्याकरता राखून ठेवलेला असतो. हे ऐकताना मला अचानक एका थीम पार्कची आठवण झाली. म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा एखाद्या मोठ्या थीम पार्कमध्ये जातो तिथे एखाद्या मोठ्या आणि वेगवान रोलर कोस्टर राईडवर बसण्यासाठी उंचीची एक विशिष्ट अट असते. हो, बरोबर. जर उंची त्या रेषेपेक्षा कमी असेल तर त्या राईडवर प्रवेश मिळत नाही. लहान मुलांच्या राईडवरच समाधान मानावं लागतं. तसंच काहीसं या UDCPRमध्ये रस्त्याच्या रुंदीबाबत आहे. रस्ता 6 मीटरचा असेल तर तुम्ही R1च्या रांगेत आहात. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. यातून शहर नियोजनाचा मूळ हेतू स्पष्ट होतो. यात एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की यामागे एक सखोल तार्किक विचार दडलेला आहे. कोणता विचार? रस्त्याची रुंदी आणि इमारतीची क्षमता यांचा थेट संबंध का असावा? याचं कारण म्हणजे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण. अरुंद रस्त्यांवर जर खूप उंच इमारती किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायला परवानगी दिली तर तिथे राहणाऱ्या लोकांची आणि येणाऱ्यांची संख्या अचानक वाढेल आणि साहजिकच वाहनांची वर्दळ वाढेल आणि ट्रॅफिक जाम होईल. अगदी अचूक. पण केवळ ट्रॅफिकच नाही, त्या भागातल्या पाण्याची मागणी वाढेल, सांडपाण्याच्या लाईनवर ताण येईल आणि कचरा व्यवस्थापन कोलमडेल. बापरे, म्हणजे एका छोट्या रस्त्यामुळे एवढे प्रश्न निर्माण होऊ शकतात. हो ना, म्हणूनच 6 मीटर सारख्या अरुंद रस्त्यावर कमी घनतेचा शांत विकास व्हावा हा या R1 झोन मागील मुख्य उद्देश आहे. शहराचा श्वास कोंडू नये म्हणून हे नियम बनवले आहेत. म्हणजेच लहान रस्ता आपल्याला कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यापासून थांबवतो, हे समजलं.
पण समजा एखाद्याने फक्त स्वतःसाठी घरच बांधायचं ठरवलं, तर या 100 चौरस मीटर जागेत किती बांधकाम करता येतं? इथेच FSI नावाच्या एका अत्यंत तांत्रिक शब्दाचा प्रवेश होतो. हो, FSI बद्दल खूप ऐकले. हे गणित नेमकं कसं काम करतं? हाच तर या प्रक्रियेचा खरा गाभा आहे. FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत तुम्ही एकूण किती चौरस मीटरचं बांधकाम करू शकता याचं ते गुणोत्तर असतं. अच्छा. UDCPR मध्ये यासाठी स्पष्ट टेबल्स दिले आहेत. जर तो प्लॉट गर्दीच्या भागात असेल तर टेबल 6A लागू होतो आणि जर तो गर्दी नसलेल्या भागात असेल तर टेबल 6G लागू होतो. आणि या टेबलनुसार आपल्याला किती FSI मिळतो? 6 मीटर रस्त्यावरील 100 चौरस मीटरच्या प्लॉटसाठी गर्दीच्या भागात बेसिक FSI 1.50 मिळतो, तर इतर भागात तो 1.10 मिळतो. एक सेकंड, आपण हे एका उदाहरणाने स्पष्ट करूया. समजा बेसिक FSI 1.50 आहे, म्हणजे 100 चौरस मीटरचा प्लॉट असेल तर 100 गुणिले 1.50 म्हणजेच एकूण 150 चौरस मीटरचं बांधकाम करता येईल, बरोबर? अगदी बरोबर. तुम्हाला एकूण 150 चौरस मीटरचं बांधकाम जमिनीवर आणि वरच्या मजल्यांवर मिळून करता येईल. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. कारण जेव्हा लोक बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करतात तेव्हा आपण नेहमी TDR म्हणजेच ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स आणि प्रीमियम FSI बद्दल ऐकतो. समजा एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्याने ठरवलं की बाजारातून TDR विकत घ्यायचा किंवा प्राधिकरणाला जास्तीचे पैसे म्हणजेच प्रीमियम भरून आणखी FSI विकत घ्यायचा. तर अशा प्रकारे पैसे खर्च करून तो माणूस या 6 मीटर रस्त्यावर मोठी इमारत बांधू शकतो का? जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिलं तर ह्याचं उत्तर ठामपणे नाही असं आहे. नाही, पण पैसे आहेत ना त्याच्याकडे. पैसे असले तरीही नियम सर्वांसाठी समान आणि कठोर आहेत. UDCPRच्या नियमानुसार जेव्हा रस्त्याची रुंदी 9 मीटरपेक्षा कमी असते तेव्हा तिथे प्रीमियम FSI किंवा TDR वापरता येत नाही. तुम्हाला केवळ बेसिक FSI वापरण्याचीच मुभा असते. पण असं का? एखाद्याची स्वतःची जागा आहे, तो पैसेही भरायला तयार आहे, तरीही त्याला जास्तीचं बांधकाम का करू दिलं जात नाही? यामागे एक अत्यंत गंभीर कारण आहे आणि ते म्हणजे नागरिकांची सुरक्षा. जेव्हा रस्ता 9 मीटरपेक्षा कमी रुंदीचा असतो तेव्हा तिथे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यात मोठ्या अडचणी येतात. अरेच्छा, म्हणजे फायर इंजिन? हो, अग्निशमन दलाच्या गाड्या आकाराने खूप मोठ्या आणि जड असतात. त्यांना रस्त्यावर वळण्यासाठी आणि आगीच्या ठिकाणी शिड्या लावून काम करण्यासाठी किमान 9 मीटर रुंदीचा रस्ता आवश्यक असतो. बापरे, हा विचार तर कधी डोक्यात आलाच नव्हता. जर आपण 6 मीटर रस्त्यावर TDR वापरून उंच इमारत बांधू दिली आणि दुर्दैवाने तिथे आग लागली तर बचाव कार्य करणं जवळपास अशक्य होईल. लोकांच्या जीवाशी असा खेळ होऊ नये म्हणूनच हा नियम इतका कडक ठेवण्यात आला आहे. म्हणजे हा नियम केवळ जागा अडवण्यापुरता नाही, तर थेट लोकांच्या प्राणांशी निगडीत आहे. हे खरंच डोळे उघडणारं आहे. नक्कीच. शिवाय उंच इमारतींमुळे आजूबाजूच्या छोट्या घरांची हवा आणि नैसर्गिक प्रकाशही रोखला जातो. त्यामुळेच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी नसते. पण आता मला सांगा, समजा 1.5 FSI वापरून कुणी 10 मजल्यांची पेन्सिल बिल्डिंग बांधायचं ठरवलं, म्हणजे प्रत्येक मजल्यावर 15 चौरस मीटरचं बांधकाम, अशी 10 मजली इमारत. तर तसं करता येतं का? नाही, असं अजिबात करता येत नाही. इथे इमारतीच्या उंचीवरही मर्यादा असते. अच्छा, उंचीची पण मर्यादा आहे? हो. सामान्यतः 6 मीटर रस्त्यावरील अशा 100 चौरस मीटरच्या प्लॉटवर तळमजला अधिक 2 मजले म्हणजेच G+2 किंवा पार्किंगसाठी स्टिल्ट अधिक 3 मजले एवढीच उंची अनुज्ञेय असते. पेन्सिल बिल्डिंगसारखे प्रयोग इथे चालत नाहीत. ओके, आता माझ्या लक्षात आलं. उंचीची मर्यादा समजली. पण या 100 चौरस मीटर प्लॉटवर घर बांधताना संपूर्ण 100 मीटर जागा वापरता येते का? म्हणजे थेट रस्त्याला लागून किंवा शेजाऱ्याच्या भिंतीला खेटून भिंत बांधता येते का? अलिबात नाही. इथे टेबल 6D नुसार सामासिक अंतरे म्हणजेच मार्जिनल डिस्टन्सेस पाळणं बंधनकारक असतं. सामासिक अंतरे म्हणजे नेमकं काय? आणि मागच्या बाजूला किमान 1.5 मीटर जागा मोकळी सोडावी लागते. समोरील 3 मीटर जागा समजण्यासारखी आहे, कारण तिथे पार्किंग करता येईल किंवा भविष्यात रस्ता रुंद झालास तर ती जागा कामी येईल. पण आजूबाजूला आणि मागे 1.5 मीटर जागा का सोडायची? याला अनेक कारणं आहेत. कारण आजकाल शहरांमध्ये 1.5 मीटर जागा चारही बाजूनी सोडणं म्हणजे खूप मोठा भाग मोकळा सोडल्यासारखं वाटतं. फक्त हवा खेळती राहावी म्हणून एवढी जागा का वाया घालवायची? हवा आणि प्रकाश हे एक कारण नक्कीच आहे.
पण त्यामागे इतरही अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कारणे आहेत. घराच्या सांडपाण्याच्या लाईन, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था या 1.5 मीटर जागेतूनच जाते. अच्छा, म्हणजे ड्रेनेज पाईप्स. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 घरांच्या भिंती एकमेकांना खेटून असतील तर एका घराला लागलेली आग दुसऱ्या घरात पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. मोकळ्या जागेमुळे तो धोका कमी होतो. पुन्हा सुरक्षेचाच मुद्दा आला तर. अगदी बरोबर. शिवाय भविष्यात घराच्या बाहेरील भिंतीची डागडुजी किंवा रंगरंगोटी करायची असेल तर माणसांना उभे राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी एवढी जागा लागतेच ना. म्हणजे असं पाहायला गेलं तर नकाशावर सगळं गणित जुळलं. प्लॉटचा झोन समजला, FSI समजला, किती जागा सोडायची आणि उंची किती ठेवायची हेही समजलं. पण नुसत्या नकाशात राहता येत नाही. तो कागदावरचा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारी कार्यालयांची पायरी चढावीच लागते. मग हा प्रशासकीय प्रवास कुठून सुरू होतो? हा प्रशासकीय प्रवास परवानगी मिळवण्यापासून सुरू होतो. कोणत्याही बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी प्राधिकरणाकडे, जसे की महानगरपालिका किंवा नगर परिषदेकडे, काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. कोणती कागदपत्रे? यात प्रामुख्याने जमिनीचा 71-2 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड, मोजणी नकाशा आणि मान्यताप्राप्त आर्किटेक्टने बनवलेला बिल्डिंग प्लॅन यांचा समावेश असतो. मोजणी नकाशा म्हणजे नेमकं काय आणि तो का लागतो? मोजणी नकाशा म्हणजे सरकारी भूमी अभिलेख विभागाने जागेची केलेली अधिकृत मोजणी. तुमची जागा नक्की कुठे आहे आणि तिच्या चतुसीमा काय आहेत हे यावरून निश्चित होतं. कुणीही शेजाऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करू नये यासाठी हा नकाशा अत्यंत महत्त्वाचा असतो. बरोबर. आणि हे सगळं फुकट तर नसेलच? नक्कीच नाही. हे सर्व प्लॅन आणि कागदपत्रे प्राधिकरणाकडे जमा करताना विकास शुल्क म्हणजेच डेव्हलपमेंट चार्जेस भरणेही अनिवार्य असते. एकदा काही फाईल जमा झाली की प्राधिकरणाने 60 दिवसांच्या आत कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजेच बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देणे बंधनकारक असते. 60 दिवस. पण सरकारी कार्यालयांमध्ये फायली अडकून राहण्याची, टेबल टू टेबल फिरण्याची भीती अनेकांना असते. जर अधिकाऱ्यांनी 60 दिवसात काहीच उत्तर दिलं नाही तर घरमालकाने काय करायचं? नुसती वाट पाहत बसायची का? इथेच UDCPR मध्ये एक अत्यंत दिलासादायक तरतूद आहे. जर 60 दिवसांत प्राधिकरणाने परवानगी दिली नाही किंवा ती फेटाळलीही नाही तर ती डीम्ड परमिशन म्हणजेच गृहीत धरलेली परवानगी मानली जाते. अच्छा. याचा अर्थ असा की 60 दिवस उलटून गेले तर मालक आणि आर्किटेक्ट असं गृहीत धरू शकतात की त्यांना परवानगी मिळाली आहे आणि ते बांधकामाला सुरू करू शकतात. थांबा. 1 सेकंड. हे ऐकायला छान वाटतंय पण थोडं धोकादायकही वाटतंय. का बरं? समजा एखाद्या आर्किटेक्टने मुद्दाम चुकीचा प्लॅन दिला, ज्यामध्ये FSI जास्त वापरलाय किंवा सामासिक अंतरं सोडलेलीच नाहीयेत आणि त्याने फाईल जमा करून 60 दिवस वाट पाहिली, अधिकाऱ्यांनी काहीच पाहिलं नाही. 60 दिवस उलटल्यावर मालकाने बांधकाम सुरू केलं, तर ही डीम्ड परमिशन एक कायदेशीर पळवाट नाही का? पालिकेचा बुलडोझर येऊन ते पाडू शकतो का? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न निर्माण होतो. हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. डीम्ड परमिशन म्हणजे नियम मोडायचा परवाना अजिबात नाही. म्हणजे पळवाट नाहीये ही. अजिबात नाही. जरी 60 दिवसानंतर डीम्ड परमिशन मिळाली तरीही ते बांधकाम 100% UDCPRच्या नियमांनुसारच असलं पाहिजे. जर नंतर प्राधिकरणाच्या लक्षात आलं की नकाशामध्ये नियम धाब्यावर बसवले आहेत तर ते बांधकाम बेकायदेशीरच ठरतं आणि प्राधिकरण ते बांधकाम कधीही पाडू शकतं. म्हणजेच ही तरतूद अधिकाऱ्याने विनाकारण फाईल अडवून ठेवू नये यासाठी आहे, मालकाला नियम मोडण्याची सूट देण्यासाठी नाही. सर्व जबाबदारी घरमालक आणि आर्किटेक्टवरच असते. अगदी बरोबर. कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळालं किंवा डीम्ड परमिशन लागू झाली की मालकाला बांधकाम सुरू करता येतं. हे प्रमाणपत्र साधारणतः 1 वर्षासाठी वैध असतं. आणि जर 1 वर्षात बांधकाम सुरू नाही केलं तर ते नूतनीकरण म्हणजेच रिन्यू करावं लागतं. असं जास्तीत जास्त 4 वर्षांपर्यंत वाढवता येतं. बरं, एकदा का बांधकाम सुरू केलं की मग एकदम घराचा कळस बसेपर्यंत, रंगरंगोटी संपेपर्यंत सलग काम करता येतं, बरोबर? इथेच बऱ्याच लोकांची गल्लत होते. बांधकाम सलग करता येत नाही, एकदा परवानगी मिळाली तरी मध्येच एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर थांबावे लागते. थांबावे लागते? असं का? तो कोणता टप्पा आहे? तो टप्पा म्हणजे जोते तपासणी किंवा प्लिंथ चेकिंग. प्लिंथ चेकिंग. असं थांबण्याचं कारण काय? जेव्हा घराचं बांधकाम प्लिंथ म्हणजेच जोत्याच्या लेव्हलपर्यंत, जमिनीच्या पातळीपर्यंत येतं
तेव्हा तिथेच काम थांबवावं लागतं. अच्छा. मालक किंवा आर्किटेक्टला परिशिष्ट F द्वारे प्राधिकरणाला लेखी कळवावे लागते की आम्ही प्लिंथपर्यंत आलो आहोत. मग? त्यानंतर प्राधिकरणाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करतात. आणि ते तिथे येऊन काय तपासतात? ते हे तपासतात की बांधकाम मंजूर नकाशानुसारच सुरू आहे ना, ज्या दिशांना 1.5 मीटर जागा सोडायची होती ती खरोखरच सोडली आहे का, बांधकामाचा पाया योग्य जागी आहे का. म्हणजे जर पाया चुकीच्या जागी खणला असेल तर तिथेच काम थांबतं. हे एक प्रकारे चांगलंच आहे, नाहीतर पूर्ण 3 मजली इमारत उभी राहिल्यावरती पाडण्याची वेळ आली असती तर मालकाचं किती मोठं नुकसान झालं असतं. अगदी बरोबर ओळखलत. ही चूक वेळीच थांबवण्यासाठी प्लिंथ चेकिंग अनिवार्य आहे. अधिकाऱ्यांनी पाहणी करून हिरवा कंदील दाखवला की मगच वरचे मजले बांधायला सुरुवात करता येते. क्या बात आहे. आणि मग सर्व मजले बांधून झाल्यावर पुढचा टप्पा काय असतो? थेट राहायला जायचं का? नाही. बांधकाम पूर्ण झाल्यावर आर्किटेक्ट किंवा इंजिनियर प्राधिकरणाकडे परिशिष्ट G नुसार कंप्लीशन सर्टिफिकेट म्हणजेच पूर्णत्व प्रमाणपत्र सादर करतो. बरं. तो लेखी हमी देतो की संपूर्ण बांधकाम मंजूर प्लॅननुसार आणि सुरक्षितपणे पूर्ण झाले आहे. यानंतर प्राधिकरणाचे अधिकारी अंतिम पाहणी करतात. आणि सर्व गोष्टी योग्य आढळल्यास मिळतं ते सर्वात महत्त्वाचं प्रमाणपत्र, ज्याला आपण ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा OC म्हणतो. होय, सर्व पाहणी योग्य आढळल्यास 21 दिवसांच्या आत प्राधिकरण परिशिष्ट H नुसार हे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देते. हे प्रमाणपत्र म्हणजे त्या घरात अधिकृतपणे राहायला जाण्यासाठी मिळालेली कायदेशीर परवानगी असते. हे ऐकताना मला एखाद्या विद्यार्थ्याच्या फायनल डिग्री सर्टिफिकेटची आठवण झाली. कसं काय? जसं कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थी 3-4 वर्ष शिकतो, परीक्षा देतो, पण जोपर्यंत त्याला विद्यापीठाकडून डिग्री सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत तो अधिकृतपणे पदवीधर मानला जात नाही. नोकरीसाठी तो अपात्रच ठरतो. तसंच हे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळणं म्हणजे इमारत सर्व सुरक्षा चाचण्यात कायदेशीर नियमांत उत्तीर्ण झाली आहे आणि आता ती राहण्यासाठी 100% तयार आहे. अतिशय सुंदर तुलना आहे ही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? बऱ्याचदा लोकांना वाटतं की भिंती उभ्या राहिल्या, रंगकाम झालं म्हणजे घर पूर्ण झालं. हो, सामान्य माणसाला तसंच वाटतं. पण भविष्यात जेव्हा हे घर विकायचं असेल किंवा घरावर बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तेव्हा केवळ त्या भिंती आणि छत पुरेसे नसतात. बँका आणि कायदे या कागदी दस्तऐवजांनाच ओळखतात. आणि मी असंही ऐकलंय की OC नसेल तर पाण्याचे आणि विजेचे दर जास्त असतात. हो ना. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसेल तर अनेक शहरांमध्ये पाण्याचे आणि विजेचे दर दुप्पट आकारले जातात. शिवाय घराची अधिकृत किंमतही कमी होते. हे कागदी दस्तऐवजच तुमच्या गुंतवणुकीला खरा अर्थ आणि कायदेशीर संरक्षण प्राप्त करून देतात. खरोखरच एक माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा प्रवास होता. आपण एका रिकाम्या 100 चौरस मीटरच्या प्लॉटपासून सुरुवात केली. आपण पाहिलं की रस्ता 6 मीटरचा असल्यामुळे तो R1 झोनमध्ये कसा आला. अगदी बरोबर. आपण FSIचं गणित समजून घेतलं आणि हेही पाहिलं की अरुंद रस्त्यावर पैशाने TDR विकत घेता येत नाही, कारण तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोचण्याचा सुरक्षेचा प्रश्न असतो. त्यानंतर आपण प्रशासकीय प्रवासातील 60 दिवसांचा डीम्ड परमिशनचा नियम, त्यातील कायदेशीर जबाबदारी, प्लिंथ चेकिंगचे महत्त्व आणि शेवटी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळवून अधिकृतपणे स्वतःच्या घरात राहायला जाण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडला. हे ज्ञान नक्कीच एका घर बांधणाऱ्या व्यक्तीसाठी लागणारा वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचवू शकतं. निश्चितच. जेव्हा प्रशासकीय प्रक्रिया आणि त्यामागील तर्क समजतो तेव्हा भीती कमी होते आणि हा प्रवास खूप सोपा वाटू लागतो. चर्चेच्या शेवटी आपण एक नवीन आणि थोडा वेगळा विचार करायला लावणारा मुद्दा इथे सोडून जाऊया. आपण मगाशी ऑक्युपन्सी सर्टिफिकेटबद्दल बोललो, पण UDCR मध्ये पार्ट ऑक्युपन्सी सर्टिफिकेटची सुद्धा तरतूद आहे, जी परिशिष्ट J मध्ये दिली आहे. हो, पार्ट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. याचा अर्थ असा की जर एखादी खूप मोठी इमारत असेल आणि तिचे खालचे काही मजले पूर्ण झाले असतील तर संपूर्ण इमारतीचे काम पूर्ण होण्याआधीच सुरक्षेचे सर्व उपाय योजून त्या खालच्या मजल्यांवर राहायला जाण्याची अधिकृत परवानगी मिळू शकते. हा एक अतिशय लवचिक नियम आहे जो सध्याच्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांची गरज ओळखून बनवला आहे. विचार करा, झपाट्याने वाढणाऱ्या आपल्या शहरांमध्ये घर पूर्ण झालं या व्याख्येचा हा बदलता पैलू कसा परिणाम करत असेल. एकाच इमारतीत खाली काही कुटुंब राहत आहेत आणि त्यांच्या डोक्यावर वरच्या मजल्यांवर बांधकामाचा कोलाहल सुरू आहे. हे चित्र शहराच्या विकासाला गती देणारं आहे की सुरक्षेच्या नवीन आव्हानांना निमंत्रण देणारं? अगदी तोच प्रश्न. हा प्रश्न आम्ही इथेच सोडून जात आहोत, ज्यावर नक्की विचार करता येईल.
या अशा लवचिक नियमांचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेणं तितकंच रंजक आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण घर बांधण्याच्या एका सुंदर स्वप्नाला नियमांच्या चौकटीत बसून पाहिलं. सुरुवातीला जी कागदपत्रांची आणि नियमांची एक भली मोठी भिंत वाटत होती ती आता नक्कीच कमी भीतीदायक वाटत असेल. नेहमीप्रमाणे नवीन गोष्टी शिकत रहा आणि माहितीपूर्ण रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.